मुंबई महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरती हरकती आणि सूचना दाखल करण्याची आज अंतिम तारीख आहे। मात्र दुबार मतदारांची संख्या आणि मतदार यादीतील घोळ पाहता हरकती व सूचना दाखल करण्यासाठी आणखी 7 दिवस वेळ द्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे। प्रामुख्याने 11 लाख दुबार मतदार असल्याचं मुंबई महापालिकेकडून आकडेवारी समोर आणण्यात आली असली तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून 14 लाखांच्या जवळपास आकडेवारी असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलंय। मुंबई महापालिकेने निवडणुकीच्या अनुषंगाने प्रारूप मतदार यादी जाहीर केली। या मतदार यादीमध्ये 11 लाख दुबार मतं आहेत। दुबार नावं असलेल्यांच्या घरी जात प्रतिज्ञापत्र भरून घेतली जात आहेत। त्यामुळे दुबार मतदान टाळण्यासाठी मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर आल्याचं दिसतंय। पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ही मोहीम राबवतात। आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मतदारांना आकर्षित होतील असे निर्णय राज्य सरकारने घेऊ नये अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे। यासाठी राज्य सरकारला आयोग पत्र लिहिणार आहे। कोणत्याही परिस्थितीत पुरवण्या मागण्यांमध्ये मतदारांना आकर्षित करणाऱ्या बाबी येऊ नयेत हे आयोगाकडून सांगण्यात येणार आहे। त्यामुळे हिवाळी अधिवेशनावेळी निर्णय घेताना राज्य सरकार मर्यादा पाळणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। सोलापूरच्या सांगोल्यामध्ये केवळ धनुष्यबाणाची हवा असून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या सगळ्या जागा शिवसेना जिंकेल असा विश्वास शहाजी बापूंनी व्यक्त केलाय। तर मतमोजणी लांबल्यानं आता ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवल्या जातील तिथे आमचे कार्यकर्ते पहारा देतील। इतकंच काय तर गरज पडल्यास झोपायला देखील तिकडे जातील असंही शहाजी बापूंनी म्हटलंय। या वर्षी सांगोला नगर परिषदेची निवडणूक ही ऐतिहासिक निवडणूक होत आहे। जनतेनं उत्स्फूर्तपणे धनुष्यबाणाला प्रतिसाद दिलेला आहे आणि जनता एकतर्फी धनुष्यबाण निवडून आणायचा या ईर्षेनं कामाला लागलेला आहे। जागोजागी मतदान चांगल्या पद्धतीनं होत आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर विषारी स्प्रेनं हल्ला करण्यात आलाय। किरण गोजरे यांच्यावरती स्प्रेनं हल्ला झालाय। मतदानानंतर वादावादीतून झालेल्या हाणामारीच्या वेळी हा स्प्रे हल्ला करण्यात आला। या सगळ्याचा व्हिडिओ देखील समोर आला। पोलिसांकडून या सगळ्याचा तपास केला जातो। बीडमधल्या गेवराईतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील झालेल्या राडा प्रकरणात एकूण 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत। माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घराबाहेर पंडित आणि पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांना भिडले होते। याच प्रकरणात गेवराई पोलीस ठाण्यात पवार आणि पंडित यांच्यासह गटातील 22 जण आणि इतर अज्ञातांवरती गुन्हा नोंदवला गेलाय। बुलढाण्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड आणि नातेवाईक असलेला श्रीकांत गायकवाड यांच्यावर बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल झालाय। मतदान केंद्रावरून पोलीस अंमलदाराच्या ताब्यातून एका बोगस मतदाराला पळवून नेण्यास मदत केल्यानं आणि शासकीय कामात अडथळा आणल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूरच्या औसामध्ये प्रभाग क्रमांक 6 मधील केबी हसीना उर्दू शाळेतल्या मतदान केंद्रावर राडा झालाय। मतदानासाठी पैसे का वाटताय असा सवाल विचारल्यानं एका नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आली। यानंतर मतदान केंद्रावर काही काळासाठी तणावाचं वातावरण पसरलं होतं। मात्र पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करत पुढची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। मतदान केंद्राच्या आत जाण्यावरून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली। परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं। किरकोळ कारणावरून दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। जिंतूरच्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत हा सगळा हाणामारीचा प्रकार घडला। या हाणामारीच्या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। केंद्र सरकार आणि विरोधी पक्षातील वादावादीनंतर आज सभागृह चालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 2 दिवस झालेल्या गोंधळानंतर सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक पार पडली। विशेष मतदार यादी पुनर्विलोकन विषयी चर्चा करण्याची मागणी सरकारकडून मान्य केल्यानंतर आजपासून सभागृहाचं कामकाज सुरू होण्याची शक्यता आहे। तसंच सकाळी 9:15 वाजता विरोधी पक्षांची रणनीती ठरवण्यासाठी बैठक होणार असल्याची माहिती आहे। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला 1 डिसेंबरपासून सुरुवात झाली, पण अधिवेशनाचं कामकाज अडून बसलंय ते एसआयआरच्या चर्चेच्या मुद्द्यावरून। विरोधकांनी सभागृहात एसआयआर विषयीच्या चर्चेची मागणी लावून धरली आहे। तर सरकारकडून चर्चेचं कोणतंही ठोस आश्वासन न मिळाल्यानं संसदेच्या कामाचा डेडलॉक कायम आहे।
सरकारच्या मते वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं नियोजित चर्चा पार पडल्यानंतर SIR बद्दलच्या चर्चेचा विचार होऊ शकतो, कारण संसदेच्या बिझनेस ॲडव्हायझरी कमिटीनं आधीच वंदे मातरम विषयीच्या संसदेतल्या चर्चेला मान्यता दिली आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही या चर्चेमध्ये सहभागी होण्याची माहिती मिळतेय. वंदे मातरम विषयीच्या चर्चेसाठी 10 तास राखीव ठेवले गेलेत. पण या चर्चेआधी SIRची चर्चा आणि त्यानंतर बाकीचे मुद्दे अशी ठाम भूमिका विरोधकांनी घेतल्यानं संसदेच्या कामकाजात अडथळे निर्माण होत आहेत. नगरपरिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रचार केला. यावेळी दोघांनीही एकमेकांच्या पक्षावरती टीका-टिप्पणी केल्याचं पाहायला मिळालं. मात्र आज दोघंही एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. मुंबईतील ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदा प्रकल्पातील भुयारीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात होणार आहे. त्या कामांच्या भूमिपूजनानिमित्त दोघंही एकत्र येण्याची शक्यता आहे.